काय म्हटलं, कुठला प्रोडक्ट घेतला होता तिने आधी? तिला शुगरचा हे होता ना त्रास शुगर होता. होती त्यांना. ती किती वय आहे मॅम ती? आता 45 आहे. 45 आहे. आणि शुगर होऊन किती वर्ष झाली त्यांना? नाही ना, जस्ट डिटेक्ट झाली होती. बरं, पण किती होती? 245 होती आणि हा 254 एक होती हा. आणि ह्याची 135 होती जेवायच्या. जेवणा आधीची 135 असेल, हा 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 जेवणानंतरची 254-55 असेल. 254 होती. हा 254 होती. ओके ओके. मग आपला प्रोडक्ट तुम्ही देवकर साहेबांकडे घेतला डी वरती? त्यांच्याकडून घेतला. ओके. नंतर तो प्रोडक्ट मी 1-1.5 महिना यूज झाल्यानंतर मध्येच मी चेक केलं. 1.5 महिन्यानंतर केलं. त्याच्यामध्ये अँटॉक्स टी जो आहे आपला हा. फाउंडेशनचा, तो तुम्ही हो. चहा स्वरूपात वापरला, काढा तो करून. तो अजून चालूच आहे तो. अजून चालूच आहे. ओके. आणि डी अँटॉक्स डी जो आहे तुम्हाला फाउंडेशन, तुम्ही सकाळ संध्याकाळ वापरला? नाही नाही, अँटॉक्स टी आहे ना, तो अजून चालूच आहे तिचा. बरं बरं. डी संपला काय? ती पण चालू आहे, तर संपत आलाय. मग आता दुसरा मग आता किती रिझल्ट आला तेव्हा? 1.5 महिन्यानंतर जेव्हा चेक केलं, काय फरक जाणवला? रिझल्ट पुरा नॉर्मल आहे तिचा आता. कारण जेवल्यानंतर जी 254 होती ना, ती आता 110 झाले. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि ती 83 झाल्या जेवायच्या अगोदर. ओके. आणि त्यांना काय त्रास वगैरे सुरू झाले का शुगरमुळे होणारे काय? शुगरमुळे बॉडीवर सुजन येत होतं, परत एकदम अशी मरगळल्यागत राहायची, बरं परत झोपून जायचे सगळे एकदम. बरं बरं. हां. असं आम्हाला तिला थायरॉइडचा पण त्रास असल्यामुळे असं वाटत होतं की थायरॉइडमुळे होतंय. बरं बरं. पण सुजन वगैरे, पण ते नाहीच. ऍक्च्युली ती याच्यामुळे शुगरमुळे जाणवत होतं, कॉम्प्लिकेशन होते ते. हा. जेव्हा आता ही आपली औषधं चालू केली त्याच्यानंतर आता एकदम फ्रेश असते, सकाळी वेळेवर उठते. नाहीतर मला महिन्यातले 15 दिवस तर ती झोपूनच असायची. डोकंच दुखतंय, पोटातच दुखतंय, असं असं इतर त्रास. 1.5 महिन्यात फक्त पडलेला फरक आहे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी मुळे? हो हो. या 1.5 महिन्यात मी एक गोळी तिला कुठली दिली नाही, कुठली डॉक्टरने नेलेला की काय नाही. तर माझं असं 8 दिवस नाहीत गेलेत की मी तिला डॉक्टर नव्हती नेली. बरोबर. नेहमी 8-8 दिवसाला दवाखान्यात न्यायला लागायचं. 8 दिवसाच्या अगोदर 4 दिवस झाले, 2 दिवस चला झाले, दवाखान्यात. चला दवाखान्यात, असं होतं. पण आता जेव्हापासून मी ही औषधं चालू केले तेव्हापासून या 1.5 महिन्यात मला नाही वाटत आहे की मी डॉक्टरची एक गोळी घेतली. आता फक्त एकदा तिचा आम्ही जरा पोटात दुखत होतं म्हणून ही औषध चालू करायच्या अगोदर आम्ही लेडीज स्पेशलिस्टला दाखवली होती. तेव्हा ती सोनोग्राफी केली होती, पोटात का दुखते, तर ते गर्भाशयामध्ये गाठी आहेत असं सांगितलं. तर आता त्याच फक्त एकदा सोनोग्राफी, ती डॉक्टर बोललेली की त्या छोट्या आहेत त्या, पण सोनोग्राफी नंतर करून बघूया ऑपरेशन करायला लागतंय की नाही. बरोबर. आपण काय आम्ही ती सोनोग्राफी केलेली नाहीये. ओके ओके. मग त्यासाठी फक्त एकदा दवाखान्यात जावं लागलं, बाकी अदर जे प्रॉब्लेम, थकवा, नैराश्यपणा, न उठणे, बाकीची दुखापत सगळं कमी आलंय? हे सोडा, ते पोटात पण ते दुखत होतं ना तिच्या, हा हा हा, ते सुद्धा आता नाही दुखत आहे. म्हणजे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मग ते गाठीमुळे दुखत होतं ते सुद्धा कमी आलंय आपल्या प्रोडक्टनं? तेच म्हणजे आता दुखतच नाही. आम्ही हे औषध चालू केल्यापासून त्या डॉक्टरकडे पण गेलो नाही, तर सांगतो का तुम्हाला. गुड 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 गुड. त्या जे लेडीज डॉक्टरकडे आम्ही तिच्या पोटात वगैरे सारखं बरं जात गेलो होतो. ते दुखत होतं म्हणून तुम्ही जात होता, आता दुखायचंच कमी आलं आपल्या प्रोडक्टनं? हा, त्यानं दुखतच नाही. या 1.5 महिन्यात आम्हाला डॉक्टरची एकही गोळी गेली नाही. गुड गुड गुड. ना ते पोटातल्या दुखण्यावरून नाही, ना डोकं दुखण्यावरून नाही, ना कसं साधी सर्दी खोकल्यावरून नाही. आता ते रिपोर्ट जे काढलेले आहेत का नाही, ते पण गोरख साहेबांना, देवकर साहेबांना पाठवून द्या. हो हो. मग ते रिपोर्ट पण मिळतील आम्हाला. आता मी तुमचं रेकॉर्डिंग सुद्धा केलेलं आहे, जेणेकरून संस्थेला दाखवायला बरं पडतं रिझल्ट कसे आहेत. अच्छा अच्छा. आता तुम्ही खुश आहात ना समर्थ फाउंडेशनच्या हे आमच्या मधुमेह मुक्ती अभियानापासून? एकदम एकदम खुश आहे, एकदम खुश आहे. थँक्यू सर. आता तुमच्या जवळपास आपल्या रिलेशनमध्ये काही लोक जर असे व्याधीने ग्रस्त असतील, मधुमेहानं, व्यसनानं आणि जॉईंट पेननं किंवा सेक्शुअल समस्येनं सुद्धा, तर अशा 4 विषयावर आमचं काम चालतं देशभरामध्ये. तर गोरख साहेबांना अशा लोकांचे थोडेसे नाव नंबर वगैरे देऊन संस्थेच्या ह्या कार्याला सहकार्य करा. ऍक्च्युली माझ्याकडे माझे